करतोय, त्या कामाच्या माध्यमातून आपण जी नागरिकांची कामं केलेली आहेत, नागरिकांच्या समस्या सोडलेल्या आहेत, डेव्हलपमेंटसाठी आपण झगडलोय. स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून आम्ही जे कामकाज करीत होतो ते आज हे सगळं प्रेम दे. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून जे माझ्या मागे निर्माण झालेलं आहे ते हे प्रेम आहे माझं. मला जरी पक्षाने नाकारलेलं असलं तरी मी भारतीय जनता पक्षावर नाराज नाहीये. पक्षाला अडचणी असतात, पक्षाला एकालाच कुणाला तरी तिकीट द्यावं लागतं, परंतु मी नागरिकांच्या आग्रह खासतो. मी आज निवडणुकीला सामोरे जात आहे. तुम्ही बोलताना असं म्हणता की तुम्ही पक्षावर नाराज नाही, पण लढाई तर रिंगणामध्ये उतरलं, लढाई तर लढावं लागणार आपल्याला. पण लढाई तर होतच राहणार ना, समाजासाठी आपण लढाई लढतच राहणार ना. आज नागरिकांच्या आग्रह खासतो, आपल्याला लढायचंच ना. तुम्ही इतके वर्ष बीजेपीचं काम एक निष्ठेने केलं, तुम्हाला असं नागरिकांमध्ये एक असं चर्चा नाराज चालू आहे की हे तिकटाचे खरे दावेदार देवदास आप्पा तांबेच होते, तुम्हाला तिकट का डावलं झालं असं नाही, हे मागली राजकीय काय केली असं तुम्हाला वाटतं का? मग हे नात्यागोत्याचं राजकारण आहे, कार्यकर्त्याचं राजकारण नाहीच. या आपल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये आज जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार बेड रेस्ट असताना पक्षाने कशी काय उमेदवारी दिली? त्यांना बेड रेस्टला उमेदवार असताना पक्षाने उमेदवारी दिली कशी काय? पहिला मुद्दा तो आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, ज्या लोकांनी पक्षाला पोटनिवडणुकीमध्ये डॅमेज केलं त्याच लोकांना उमेदवारी कशाच्या आधारे दिली? आज पक्षाला पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अश्विनीताई तापकीर या 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून यायला पाहिजे होत्या, परंतु काही लोकांनी प्रभाग क्रमांक 27 मधल्या काही लोकांनी पक्ष डॅमेज केला, त्याच्यामुळे ते मताधिक्य घटले. अश्विनीताई जगताप यांचं मताधिक्य घटलंय त्याच्यामध्ये. भाऊ, आपण